गुरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये परमात्म्याच्या स्वरूप साक्षात्कारात्मक ज्ञानाच्या बद्दल आपल्याला काय साधना करावी लागते त्या संबंधाने विचार सांगतात. मनुष्याचा देह प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्यात भगवंताचा साक्षात्कार महत्त्वाचा आहे. आता सध्या जो अधिक महिना आहे या अधिक महिन्याचं नाव पुरुषोत्तम मास आहे आणि पुरुषोत्तम परमात्मा त्या परमात्म्याचा साक्षात्कार मनुष्याला प्राप्त करून घ्यायचा असतं. त्याच्यातच मनुष्य देहाचं सार्थक आहे. कारण पुरुषाचा विचार सांगत असताना एक क्षर पुरुष, दुसरा अक्षर पुरुष आणि तिसरा पुरुषोत्तम उत्तम पुरुष अशा 3 पुरुषाचं वर्णन भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते उत्तम पुरुषस्तन्यः परमात्मेत्युदारतः. अशा 2 श्लोक आहेत. 2 ओळीमध्ये भगवंताने त्या 3 पद्धतीच्या पुरुषाच्या बद्दलचा विचार आपल्याला सांगितलेला आहे. सगळंच्या सगळं जग हे क्षर पुरुष म्हणण्यासारखं आहे, कारण नष्ट होणार आहे. आणि कुटस्थ निर्विकार असलेला जो त्या सगळ्या जगतामध्ये अनुस्यूत असलेले जे तत्व कधीही नष्ट होत नाही त्याला कुटस्थ परमात्मा म्हणतात. आणि त्या कुटस्थाला उद्देशून, कुटस्थ म्हणजे कूट म्हणजे आयरन, आयरनीप्रमाणे जो स्थिर आहे. आयरनीच्या अंगावर दागिन्यामध्ये बराच बदल जरी झालेला असला तरी आयरनीमध्ये मुळात काही बदल जसा होत नाही तसं परमात्म्याच्या अधिष्ठानावर जगाची रचना अनेक वेळेला घडली मोडली तरी मूळ परमात्मा स्वरूपात काही बदल होत नाही. त्याला कुटस्थ म्हणतात. आणि तो कुटस्थ परमात्मा सगळ्या जगामध्ये असलेला, जगात असलेला पण जगापेक्षा वेगळा असलेला, जगाला अधिष्ठान असलेला त्याला म्हणतात अक्षर पुरुष. आणि अक्षर पुरुषाच्या पलीकडं निर्विकार असलेले जे परमात्मा तत्व आहे ज्याचा जगाशी काही संबंध नाही असं जे परमात्मा तत्व आहे त्याला उद्देशून उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तम असा शब्द वापरलेला पाहायला सापडतो. आणि तो उत्तम पुरुष म्हणजेच पुरुषोत्तम असलेला परमात्मा त्याचा साक्षात्कार प्राप्त करून घेण्याकरताच मनुष्याचा देह मिळालेला आहे. तर या देहाला आल्यानंतर काय करा, देवाचा साक्षात्कार मिळवा. आणि देवाचा साक्षात्कार मिळवा म्हणजे काय मिळवा, मी ब्रह्म आहे अशा पद्धतीचा बोध मिळवा. आणि हा बोध मिळवण्याकरता काय करा, संत सद्गुरूला शरण जा. आणि नुसतं संत सद्गुरूला शरण जाणं म्हणजे त्यांच्याकडे जाऊन येणं नाही, तर तिथे गेल्यानंतर काय साधना करायची असते भगवंताने सांगितलं. 3 साधनं करा. पहिल्यांदा साधूकडे गेल्यानंतर त्यांना साष्टांग नमस्कार करा. त्यांच्या सहवासामध्ये राहून त्यांची घडीत तशा पद्धतीची कायावाच्या मनानं कोणताही गर्व मनात न धरता सेवा करायला लागा. आणि सेवा झाल्याच्या नंतर प्रसन्न झालेले सद्गुरू निवांत आहेत असं पाहून त्यांना काही परमार्थाच्या दृष्टीने आपल्या मनात असलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारा. आणि त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल संत महात्मे आपल्याला जो बोध करतात तो बोध सगळा मनात साठवून त्याचं मनन निधिध्यासन करत राहा. त्याच्या वेळेला भगवंताचा साक्षात्कार प्राप्त होऊन मनुष्य देहाला आल्याचं सार्थक होतं. असं होत असल्यामुळं प्रत्येकाचं कर्तव्य असं आहे भगवत साक्षात्कार करता साधूकडे जावं, संतांना नमस्कार, सेवा आणि त्यांना प्रश्न विचारणं ही सगळी साधना प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत राहिली पाहिजे. तरच मनुष्य देहाला आल्याचं सार्थक होण्याची शक्यता आहे. कुठेही